सो आज माझं बघा मशीन जे आहे, आज फ्रीज जो आहे तो डिफ्रॉस्ट करायला ठेवलेला आहे आणि त्यामुळे आज सगळं फ्रीज साफ केला मी. त्याच्यानंतर फळं आणली काल रात्री, कारण की तब्येत बरी नाही आहे, तर म्हटलं आपण 2 ॲपलचा मिल्कशेक वगैरे असं करूयात जरा. आणि इकडे बघा सगळी भांडी आता घासली. आत्ता मला जरा बरं वाटायला लागलं, मशीन लावलं. जे कपडे दवाखान्यात वगैरे वापरले होते ते सगळे आता मशीनला लावले. तुम्हाला आवाज येतच असेल. आणि भांडी पण घासून घेतली, ही डिशवॉशरमध्ये भांडी घासून घेतली. आणि आता एक भाजी बनवते. इकडे मटकी जी आहे ती भिजवून ठेवली मी, तर आता थोडीशी मटकीची उसळ करते आणि ॲपलचा मिल्कशेक करून पिते. सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये लोणचं केलेलं होतं मी, बरंच लोणचं केलं होतं आमच्या घरच्या आंब्याचं, ते मी स्टोअर करून ठेवलं होतं. हे एअरटाईट कंटेनर होते त्याच्यात, म्हणून ते आता सगळं डिशवॉशरमध्ये स्वच्छ धुतलं. हे त्याचं झाकण आहे. तर दवाखान्यातले सगळे कपडे पण आता धुतीये. म्हटलं आज व्हिडिओ करावा. नेहमी मी लाईव्हला येत असते, पण काम करतानाचे पण आता आजकाल व्हिडिओ मी बनवणार आहे, पोस्ट करणार आहे. हे बॅक एंडचं काम असतं, हे काही आपण प्रत्येक वेळेला लाईव्हला येऊन दाखवत नाही. तर असं हे बघा, हा डबा मी धुतला. यात लोणचं घरच्या आंब्याचं लोणचं आहे, ते मी आता ह्याच्यात काढून घेतलं, छोट्या डब्यात काढून ठेवले. एवढंच शिल्लक राहिलं होतं, मग डबा धुवून टाकला. आणि मी 2-3 दिवस दवाखान्यात होते ना, तर कांद्याला असे कोंब आलेत. तर आता ह्या 2 कांद्यांना घेऊन आणि मटकीला घेऊन अशी उसळ तयार करते मस्तपैकी. तर चला आपण उसळ बनवूयात. आता त्याच्यासाठी पहिले मला आता शेंगदाणे भाजायला लागतील, तर शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे, थोडेसे शेंगदाणे भाजून घेते जरासे. सगळी बॅक एंडची कामं माझी चालू आहेत आज. तर कपडे पण वाळत घालायचे. तुम्हाला मशीन पिळतानाचा आवाज येत असेल. खूपच जास्त सर्दी, खोकला, ताप, हैराण झाले मी. अशी भांडी घासलीत. आता एक बरं आहे की ते डिशवॉशर असल्यामुळे माझं ते तरी कामं करतंय, नाही तर मला काही हेल्प नाही आहे कोणाची. आता 1-2 दिवस बरं नव्हतं तेव्हा आईने डबा दिला मला, पण अदरवाईज रेग्युलरमध्ये माझी कामं मलाच करायची असतात. दवाखान्यात जे कपडे वापरले होते ते आता धुवून घेतले मशीनमधनं, वॉशिंग मशीनमधनं धुवून घेतले सगळे. दवाखान्यातले कपडे कधी पण वापरलेले असतात ना, ते लगेच स्वच्छ धुवून घ्यावे. सगळे आता वाळत घालते.
इथे भरपूर उजेड आता येतो आमच्या इथे, कारण की आमच्या बाथरूममध्ये बघा हे आता असं जर मी खिडकी अशी उघडली, हे पण बाथरूम पण स्वच्छ धुतलं दिसतंय का तुम्हाला? अशी खिडकी ओपन केली की एकदम उजेड येतो आमच्या बाथरूममध्ये. आता भरपूर उजेड येतो. असं पण ठेवू शकता तुम्ही, भरपूर उजेड येण्यासाठी ओपन ठेवू शकता, त्याच्यामुळे बाथरूममध्ये भरपूर उजेड येतो. सो कपडे धुतले, आता ते वाळत घालते. अशी बॅकएंडची कामं चालू आहेत. आता एकीकडे आपण ॲपलचा मिल्कशेक पण बनवू, जो आता आपल्याला सकाळी काहीच खायला नाही आहे अजून, तर ॲपलचा मिल्कशेक बनवून घेते. तो आधी बनवते आहे मटकीची उसळ, थोडीशीच बनवते. वाटण घातलंय हे, ह्याच्यात कांदा आणि दाण्याचं कूट असं आहे. हे आता मी मिक्स करते. सो अशा तऱ्हेने ही मटकीची उसळ जी आहे ती तयार झालेली आहे. जरा घट्ट घट्ट बनवली, कारण पोळीबरोबर पण खाता येईल, भाताबरोबर पण खाता येईल अशी, आणि फार तर्री नाही आहे. अशी बनवली मी मटकीची उसळ. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, लव यू ऑल.